मावा आईस्क्रीम बनवण्यासाठी इथे मी काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहे आणि त्यांना मी मिक्सरच्या ग्राइंडर जारमध्ये ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडासा दूध टाकून त्याला मी ग्राइंड केलेला आहे. लोखंडी कढईमध्ये दूध ठेवलेलं आहे आणि त्याला उकळायला ठेवलं आणि इथे साईडला मी मावा जो पावडर आहे त्याला 2 टेबलस्पून मिक्स केलेला आहे दुधामध्ये. आणि इथे आपला दूध हा उकळीला आला आहे. त्यानंतर जो बदाम मनुकांचा जो पावडर केलेलं होतं तो मी तिथे ॲड केलेला आहे आणि त्यानंतर लगेच मी मावा पावडर जो मिक्स करून ठेवलेलं होतं तो तिथे मी ॲड केलेला आहे आणि त्याला कंटिन्यू मी ढवळत गेलेली आहे. तर 10-20 मिनटानंतर तो थोडा घट्ट झाला आणि त्यानंतर मी तिथे साखर ही ॲड केलेली आहे आणि तुमच्या टेस्टप्रमाणे तुम्ही ते ॲड करू शकता. आणि त्यानंतर मी तिथे तुमच्याच टेस्टनुसार तिथे मी तुमची दुधाची क्वांटिटी किती आहे किंवा तुम्हाला किती आईस्क्रीम बनवायची आहे त्याच क्वांटिटीनुसार तुम्हाला साखर आणि मीठ थोडासा तिथे ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याला कंटिन्यू ढवळत राहायचं आहे. कारण ते जे आपण बदामाचं कूट जे टाकलेलं होतं पावडर फॉर्ममध्ये आणि मावा जो पावडर आपण ॲड केलेला होता ते तडाशी लागू नये म्हणून तिथे ते आपल्याला कंटिन्यू ढवळत राहायचं आहे. तर इथे जो आपला बॅटर आहे तो घट्ट होत आहे आणि त्याला कंटिन्यू मी ढवळत आहे. तर इथे आपण मावा आईस्क्रीम बनवत आहोत. तर मावा आईस्क्रीम ही टेस्टला खूप भन्नाट असते आणि त्यानंतर मी इथे कंटिन्यू मिक्स करत आहे. सो काही वेळानंतर इथे मी मावा जो आपण बनवलेला होता त्याची व्हिडिओ मी आधीच टाकलेली आहे. तर तो मावा जो आहे तो तिथे मी टाकलेला आहे. तर काय करायचं, मावाला थोडा क्रश करायचा आणि नंतर तो ॲड करायचा. पुन्हा मी इथे त्याला मिक्स केलेला आहे आणि थोडासा इलायची पावडर टाकलेला आहे. सो थोडा वेळ मी त्याला थंड व्हायला ठेवलं. 1-1.5 तासानंतर तो थंड झाला. त्यानंतर मी आपल्या आईस्क्रीमचे जे मोल्ड आहेत त्यामध्ये मी स्पूनच्या साहाय्याने आईस्क्रीम मोल्डमध्ये ते टाकून घेतलेलं आहे. तर इथे आपली मावा आईस्क्रीम ही रेडी झालेली आहे. यानंतर मी इथे जे आपल्या स्टिक आहेत त्या टाकून घेतलेल्या आहे आणि त्याला मी फ्रीझरमध्ये 12 तास हे पूर्ण रात्रभर सेट व्हायला ठेवले. इथं आपली आईस्क्रीम ही रेडी. घरी ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे. धन्यवाद.